नमस्कार. आज आपण करणार आहे इथं मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे पोहे कटलेट करणार आहे इथं. आतून मऊन वरनं कुरकुरीत असे पोहे कटलेट झटपट तयार होते. तर रेसिपीला सुरुवात करू. एक वाटी पोहे घेतलेले, ते कांदा पोहेचे पोहे घेतले, तुम्ही पातळ घेतले तरी चालतात. एक वाटी पोहे येतं, त्याला चाळून घ्यायचं आणि 2 ते 3 पाण्यानं हलक्या हाताने धुवून घ्यायचं. 2 ते 3 पाण्यानं चांगलं धुवून घेतलं की सगळं पाणी पाणी काढून टाकायचं त्यामधलं. आणि एक चमच्याभर लिंबाचा रस टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. लिंबाचा रस टाकल्यामुळे खूप छान अशी कटलेटला टेस्ट येते. आणि झाकण ठेवायचं, 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, जास्त ठेवायचं नाही. 5 मिनिटानंतर चांगले असे पोहे भिजलेले आहेत. आता याला मॅश करून घेणार आहे, तुम्ही मिक्सरमध्ये टाकून बी फिरून घेतलं तरी चालतं किंवा असं हाताने मॅश केलं तरी चालतं. हाताने जसे मॅश करून घ्यायचे, कारण चांगले असे पोहे भिजलेले आहेत. चांगले पोहे आता मॅश करून झाले तर त्यामध्ये मोठे 2 बटाटे घेतले, उकडून घ्यायचे आणि थंड करून मग खिसून घ्यायचं. खिसूनच घ्यायचं बटाटा. त्यामध्ये मिडियम साईजचे 2 कांदे, 2 हिरवी मिरची टाकले बारीक कापलेला. मीठ थोडंसं टाकायचं, कारण पहिलं पण आपण मीठ वापरलं आहे. त्यामध्ये छोटा 1 चमचा लाल तिखट, छोटा अर्धा चमचा धनिया पावडर, छोटा अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि 1 शिमला मिरची घेतलेली बारीक कापून तेही टाकून घ्यायचं. नाही सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाणी अजिबात वापरायचं त्यामध्ये. हे सगळं पाणी न वापरता चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण बटाट्यामध्ये ओलसर पण असतं, त्यामध्ये चांगलं मिक्स होतं आहे. चांगलं मिक्स झालं आणि आपल्याला जसं कटलेट करायचं लहान मोठे तसं असं गोळा करून घ्यायचा आणि असं दोन्ही हाताने दाबून घ्यायचा आणि असं कटलेटचा असं आकार द्यायचा. छान असं कटलेट झाले आपलं. लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे जसं पाहिजे तसे करून घ्यायचे. आणि यामध्ये बटाटा खिसून टाकायचं, असं मॅश करून नाही टाकायचं. मॅश करून टाकले तर त्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहतात, मग असं कटलेट चांगलं करता येत नाही. त्यामुळे बटाटा खिसूनच घालायचा. सगळे कटलेट तयार झाले तर हे तुम्ही असे पण तळून घेऊ शकता, पण ह्यामध्ये मी असे कुरकुरीत करणार आहे. तर त्यामुळं हे 3 ब्रेड घेतलेलं आहे. ब्रेड असं मिक्सरमधनं फिरून घ्यायचे आणि आता हे स्लरी करणार आहे. त्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं ओवा टाकायचं आणि पाणी टाकून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. गाठी अजिबात होऊन द्यायचं नाही. बेसनच्या वेळी तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा असं काही वापरलं तरी चालतं. बघा चांगलं असं पातळ करून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करून झालं की आपण जे कटलेट करून घेतले होते ते बेसनाच्या मध्ये टाकून घ्यायचं. दोन्ही बाजूकडून चांगलं असं लावून घ्यायचं आणि त्यामधलं काढून घ्यायचं. जे आपण ब्रेडचा भुगा केला होता त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि दोन्ही बाजूकडून चांगलं हाताने असं लावून घ्यायचं. असं दोन्ही बाजूकडून चांगलं लावून घ्यायचं. मग खूप छान असे कुरकुरीत असे कटलेट तयार होते. तर दोन्ही बाजूकडून असे ब्रेड लावून चुरा लावून घेतलेला आहे. आणि तुम्हाला नसेल करायचं नाही की तरी चालतं, असं जरी डीप फ्राय किंवा शालो फ्राय करून घेतलं चालतं. दोन्ही बाजूकडून चांगलं असं ब्रेडचा क्रम लावून घेतलेला आहे. आणि आता याला मी शालो फ्राय करणार आहे, डीप फ्राय नाही करणार. हे मोठे 2 चमचे पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल हलकं गरम होऊन द्यायचं आणि लो ते मिडियम गॅस ठेवायचं. तेल हलकं गरमच पाहिजे, कडकडीचं करायचं नाही. आणि त्यामुळे जेवढे बसतं तेवढे कटलेट टाकून घ्यायचे. कटलेट टाकले की असं वरच्या बाजूकडून चमच्याने थोडं थोडं असं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाजूकडून चांगले असे कटलेट कुरकुरीत तयार होते. तर खालच्या बाजूकडून चांगले शेकलेले आहेत. आता पलटी करून घेऊ. बाकी छान असा कलर आलेला आहे आणि 3 ते 4 मिनटं लागत आहेत एक बाजू शेकायला. सगळे आता कटलेट असेच पलटी करून घेणार की छान असं गोल्डन कलर आलेला आहे. आणि खालच्या बाजूकडून 3 ते 4 मिनटासाठी शिकून घ्यायचं. खालच्या बाजूकडून छान असा कलर आलेला आहे आणि याला काही जास्त टाईम लागत नाही. 7 ते 8 मिनटामध्ये कटलेट तयार होतं. आणि एकदा जर असं कटलेट जर केले तर मुलं हमेशा असंच करून मागते आणि चवीला तर खूप छान असे होते. कटलेट दोन्ही बाजूकडून चांगले शेकून झाले तर सगळे कटलेट तयार झाले. तर तुम्हाला आता आवाज ऐकवतो की छान असे कुरकुरीत कटलेट तयार झाले, आवाजावरूनच कळत आहे. आणि एक पण तोडून पण दाखवते, आतून मऊ आणि असं वरनं कुरकुरीत कटलेट तयार होत आहे आणि झटकीपट तयार होत आहे. जास्त मेहनत न करता तयार झाले. चटणीसोबत किंवा सॉससोबत खाल्लं तरी चवीला खूप छान असं लागतं आहे, किंवा काही नसलं तरी असंच छान लागतं खायला. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनल जो नाही मी असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.